नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला आता मी काही उपाय सांगणार आहेत, कारण भगवान महादेव का धारण केले होते कालभैरवांचे रूप ही पौराणिक कथा तुम्हाला मी सांगणार आहे। हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेले आहे। हे व्रत पाळल्यास उत्तम फळ प्राप्त होतो आणि या दिवशी व्रत करण्याचा संकल्प केल्यानंतर दिवसभरात कालभैरव व भगवान शंकराची पूजा अवश्य करावी आणि जवळच्या मंदिरात व शिवमंदिरात शंख घंटा वाजवत भजन कीर्तन व नामजप अवश्य करावा। रविवारी आणि मंगळवारी अष्टमी येते तेव्हा याला अधिकच महत्त्व प्राप्त होते। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भैरव जयंती साजरी केली जाते। पुराणानुसार भैरव हे भगवान शंकराचे रूप आहे। भैरवाचे वाहन श्वान आहे। भैरवाचा अर्थ भयंकर आणि पालन पोषण दोन्ही आहे। काळही त्याला घाबरतो म्हणून त्याला काळ भैरव असे म्हणतात। ती अष्टमी असल्याने काही भागात कालाष्टमी असेही म्हणतात। कालभैरव धर्माच्या भक्तांचे आणि शांतिप्रिय असलेल्या सामाजिक नियमांचे पालन करणाऱ्यांचे कालपासून रक्षण करतो। त्याचा आश्रय घेतल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते। यावेळी भैरव अष्टमी ही 2 डिसेंबरला आहे। हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले गेलेले आहे। हे व्रत पाळल्यास उत्तम फळ प्राप्त होते। या दिवशी व्रत करण्याचा संकल्प केल्यास दिवसभरात कालभैरव आणि भगवान शंकराची पूजा करावी। तसेच आपण कालभैरवाचे वाहन श्वानाला दूध, दही, मिठाई वगैरे खायला देऊ शकतो। मी तुम्हाला 2 डिसेंबर म्हटलं, 5 डिसेंबर आहे। ब्रह्मा विष्णू यांच्यात ब्रह्मांडाच्या सर्वोच्च तत्वाबद्दल एकदा वाद झाला। दोघेही स्वतःला परमतत्व म्हणू लागले, म्हणून निर्णयाचा अधिकार महर्षींच्या हाती देण्यात आला। परस्पर चर्चा आणि वैदिक शास्त्रानंतर त्यांनी ठरवले की सर्वोच्च तत्व एक अव्यक्त अस्तित्व आहे, त्याचा एक भाग दोन्हीही आहे। भगवान विष्णूंनी हे मान्य केले, पण ब्रह्मा यासाठी तयार नव्हते आणि त्यांनी स्वतःला सर्वोच्च घोषित करून विश्वाचा नियंत्रक म्हणून घेतले। एका प्रकारे हा एक अवज्ञा व परमात्म्याचा अपमान होता। भगवान शंकरांनीही मान्य केले नाही आणि तात्काळ भैरवाचे रूप धारण करून ब्रह्माजींच्या अभिमानाचा भंग केला। त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची कृष्ण अष्टमी होती। तेव्हापासून या दिवशी भैरव जयंती साजरी केली जाते। आपल्या घरामधील नकारात्मकता घरातून दूर करण्यासाठी काही उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे। पहिला उपाय, या दिवशी एका पोळीवर आपल्या मध्यम किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी। आता पोळी दोन्ही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी। काळ्या रंगाचा कुत्रा किंवा पांढऱ्या रंगाचा कुत्रा असला तरी चालेल। कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला असे समजावे। कुत्रा पोळीचा वास घेऊन तोंडाला लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावी। कडू मोहरीच्या तेलामध्ये उडीद डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे। सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे। भजे खायला दिल्यावर मागे वळून न बघता निघून यावे। तिसरा उपाय, भैरव मंदिरामध्ये शेंदूर, तेल, नारळ, पुई आणि जिलेबी घेऊन जावे। पुये आणि जिलेबी भैरवनाथाचे पूजन करावे। 5 ते 7 या वयोगटातील मुलांना चणे, चिरंजी, तेल, नारळ, पुये आणि जिलेबी प्रसाद म्हणून वाटावी। ज्या मंदिरात काही लोक जात नाहीत अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होतात। एखाद्या कुष्ठरोगी आणि भिकाऱ्याला मदिरा दान अवश्य करावे। ऐकायला विचित्र वाटत असलं तरी नाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येते। आपण कालभैरवाच्या मंदिरात जाऊन जर मदिरा दान केली तरी चालेल। या निमित्ताने हा उपाय सांगण्यात आलेला आहे। कालभैरव जयंतीला 1.25 किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य म्हणून दाखवावी। 6वा उपाय, कालभैरव मंदिरात जयंतीच्या दिवशी कडू तेलामध्ये पापड, भजी, पुये इतर पक्वान्न तळावे। 1 दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे। या दिवशी भैरव मंदिरात चंदन, गुलाब आणि गुगुळ अशा सुवासिक 33 अगरबत्त्या लावाव्या। 8वा उपाय, 5 लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरवनाथाला अर्पित करावे। असे केल्याने त्यांची कृपादृष्टी कायम राहते। नंतरचा उपाय, या दिवशी 125 ग्रॅम काळे तीळ, ₹11.25 125 ग्रॅम काळी उडद हे 1.25 मीटर काळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ही पोटली भैरवनाथ मंदिरामध्ये अर्पण करावी।
कालभैरव मंदिरात जाऊन भगवान कालभैरवाची आरती अवश्य करावी आणि मंदिरावर पिवळ्या रंगाचा ध्वज अवश्य चढवावा शक्य असल्यास. हे छोटे छोटे उपाय जे असतात ते अत्यंत प्रभावशाली उपाय असतात, म्हणून जर तुम्ही केले तर तुम्हाला कालभैरवाची कृपादृष्टी नक्कीच होऊन तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या, आर्थिक अडचण असेल किंवा ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होण्यास मदत मिळेल. तसेच ज्यांची कुठलीच कामे होत नाही त्यांनी आपल्या स्वतःवरून 7 किंवा 5 वेळा जर मोहरीचं तेल आपल्या ओवाळून घेतलं आणि ते कालभैरवाला अर्पित केलं तर त्यामुळे आपल्या सर्व गोष्टी दूर, आपल्यामधल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या दूर होऊन आपल्या जे कामं होत नाही ते होण्यास मदत मिळते. त्यासोबतच भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण बेलपत्र अवश्य व्हायला हवं, त्यावर ओम नमः शिवाय लिहायला हवं. चंदनाने एखाद्या झाडाच्या फांदीचा आधार घेऊन किंवा अगरबत्तीच्या काडीने, चंदनाने आपण बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून शिवाला अर्पित करावं. त्यामुळे कालभैरवांची कृपा आपल्याला मिळून जीवनमधले जे काही आपले कष्ट असतील ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत होईल. सोबतच आपल्याला जे कुत्रे असतात रस्त्यावर फिरणारे, त्यांना जर आपण गोड पोळी खायला दिली तरी आपल्या जीवनामधील बऱ्याचशा समस्या आहेत त्या सुटायला मदत मिळेल. त्यासोबतच आपण कालभैरवाला निळ्या रंगाचं फूल अर्पित करायला हवं, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच कालभैरव अष्टकाच्या 11 आवर्तन केल्याने काहींची हरवलेली मुले किंवा मुली घरी सुखरूप आल्याचे, काहींना न मिळणारे पैसे परत मिळाल्याचे, सासू सासरे पती वगैरे स्त्रीला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचे, वाईट धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे, बाधेमुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे, मुलांची, महिलांची, माणसांची भीती नाहीशी करणे, असे विविध अनुभव लोकांना आलेले आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा कालभैरवाष्टकचे 11 आवर्तन कालभैरवाष्टक जयंतीच्या दिवशी नक्की करावे. संकट काळी मृत्यू, गंडांतर समय संरक्षण करणे या देवताचे बिरुद आहे. त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या धकाधकीच्या युगामध्ये स्वरक्षणासाठी सर्वांनी, विशेषतः महिलांनी दररोज 1 वेळा तरी हे कालभैरव अष्टक म्हणून आपल्या भोवती भैरवाचे, देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आणावी. स्वामींच्या बऱ्याचशा सेवामध्ये कालभैरव अष्टकाची सेवा ही उच्च कोटीची सेवा मानली जाते. हे सगळ्यांना माहितीच असेल. जे काही स्वामी भक्त आहेत त्यांना ह्या गोष्टी तर माहितीच असतात. कुठलेही कार्य हाती घेण्यासाठी कोण ह्या गोष्टी आपण जर म्हणत असू तर तेव्हासुद्धा आपण कालभैरव अष्टक स्तोत्र जर म्हटलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कालभैरव अष्टक हा आदिशिव असून त्याचे स्तुतिप्रित्यर्थ कालभैरव स्तोत्राचे सायंकाळी सूर्यास्तानंतर पठण केल्यास भूत, प्रेत, काळी जादू, मूठ इत्यादीपासून आपले संरक्षण नक्कीच होते. त्यामुळे आपण कालभैरव अष्टक स्वतः नक्कीच वाचावे. समुद्रातील पाण्याचा थेंब जसा जसा काळभैरव आणि खंडोबा, समुद्र म्हणजे भगवान महादेव, त्याचीच विविध रूपं म्हणजे काळभैरव, भैरी, खंडोबा, ज्योतिबा, म्हसोबा सर्व त्यांचीच रूपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांती मिळते आणि आपल्याला आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतात किंवा बाकी ज्या अडचणी असतात त्यापासून मुक्ती देखील मिळते. कालभैरव अष्टक हे शंकराच्या रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांची स्तुती आहे. तिन्ही लोकी असलेली महानता, प्रसिद्धी, शृंगार, स्तुतीपर असलेले हे अष्टक जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी कालभैरव रचनी समर्पित केलेले आहे. या संस्कृत स्तोत्रातून आदि शंकराचार्य यांनी भगवान कालभैरवांचा रुद्र, विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर गुणगान गायलेले आहे. भगवान कालभैरव ही देवता अतिशय विक्राळ, रुद्र आणि उग्र असली तरी श्रद्धाळू भक्तांसाठी अत्यंत भोळी, प्रेमळ आणि कर्णव असणारी असा त्यांचा स्वभाव धर्म आहे. कालभैरव यांच्याकडे श्रद्धेने जर भक्त हात जोडून उभा राहिला तर अष्टभक्ती भाव जागृत होऊन अंगावर रोमांच, डोळे श्रद्धा अश्रूंनी भरून येतात. कालभैरव श्रद्धाळू भक्तांवर अतिशय प्रेम करणारी दैवत आहे. भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे हे दैवत आहे. जे भक्त या स्तोत्राचे नियमित पठण करतात त्यांना भूतप्रेत
संबंध यांची कधीही बाधा होत नाही. दुःख दरिद्र दूर पळते. आपले जीवन निरोगी, सर्वसंपन्न आणि ऐश्वर्यपूर्ण होते, असा श्रद्धाळू भक्तांचा अनुभव आहे. अत्यंत रसाळ अशा स्तोत्राची रचना तुनक या काव्यवृत्तीत केली असल्याने त्यांचा मनावर इष्ट परिणाम होतो. श्री शनिदेवसुद्धा कालभैरवांचे उपासक आणि साधक होते. कालभैरवाची उपासना किंवा आराधना करताना मनामध्ये किंतु परंतु अशी शंका असल्यास उलटा प्रभाव पडण्याची शक्यता असते. म्हणून कालभैरव वाचताना कधीही मनामध्ये किंतु परंतु नसावा. तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही तो लावूसुद्धा शकता. आपल्या मोबाईलवर लावून जरी ऐकला तरी तुम्हाला त्याचे बळ नक्कीच मिळेल. कार्तिक कृष्ण अष्टमी म्हणजे कालाष्टमी, कालभैरव जयंती साजरी केली जाते. यावर्षी कालभैरव जयंती ही 5 डिसेंबर 2023 रोजी आलेली आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण नेमके काय करावे, कशी आराधना करावी ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. या दिवशी रात्री विशिष्ट मुहूर्तावर विशिष्ट मंत्रोक्त हवन केल्याने आपली अडकलेली कामे सिद्ध होतात. कोणी जर आपली एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक केली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपले आलेले पैसे कुणाकडे अडकलेले असतील तर स्वतः कालभैरवनाथ त्यांना दंडित करून वठणीवर आणतील. कारण कालभैरव हे कठोर शिस्तीचे दैवत आहे. हे मंत्रोक्त हवन कधी करावं, कसं करावं हे देखील माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा, जेणेकरून त्यांना पण जे काही समस्या असतील त्यासुद्धा दूर होण्यास तुमची नक्कीच मदत होईल आणि कालभैरव देवतासुद्धा तुमच्यावर खुश होईल. कारण तुमच्याकडनं जर सत्कर्म झालं तर तुमची जी केलेली पापे असतील किंवा तुम्हाला नकळत जर कुठल्या गोष्टी कमी असतील तर त्या तुमच्याजवळ येण्यास लवकर येतील आणि देव तुम्हाला लवकर प्रसन्न होतील. म्हणून नक्की सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर जरूर करावा. या दिवशी रात्री विशिष्ट मुहूर्तावर हवन आणि तुम्ही करू शकता किंवा मंत्रजप करू शकता. तसेच कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली, ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो. कालभैरव हे मंत्रतंत्राचे देवता आहे, त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते. वाईट शक्ती, नजर दोष आपल्याजवळ पण येत नाही. त्याप्रमाणे ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटापासून कालभैरव आपलं रक्षण करतात. कालभैरव हा शंकराचा अवतार असून कालभैरव, कालभैरवनाथ, भैरव, बहिरीनाथ अशी अनेक नावे आहेत. भैरव या देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठाच्या ठिकाणी भैरवच स्थान असतं. त्याचं वाहन शिवाय म्हणजे कुत्रा आहे. शिवान म्हणजे कुत्रा आहे. त्याच्या हातामध्ये खट्वांग त्रिशूळ आहे. हे रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहे. कालभैरवनाथ हे शिस्तीचं कठोर शिस्तीचे दैवत आहे. त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही. मात्र आपल्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात. देवीसाठी आपले वडील दक्ष राजा यांना हवनकुंडात सती गेली तेव्हा भगवान शंकरांना राग अनावर झाला. दक्ष राजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपल्या अंशावतार कालभैरव रूपात ते प्रकट झाले. कालभैरवाने दक्ष राजाला मग दंडित केले. यावर्षी 2023 साली कालभैरव जयंती 5 डिसेंबर रोजी आली आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 9:49 ही तिथी सुरू होणार आहे आणि समाप्ती 6 डिसेंबर रोजी 12:37 होणार आहे. या दरम्यान आपण कालभैरव नाथांची पूजा, आरती, आराधना अवश्य करावी. आपण ती घरी देखील करू शकता. जवळपास कुठे कालभैरवांचे मंदिर जर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन नक्की करावी. कालभैरवनाथांची जी मंत्र साधना केली जाते ती निश्चित काळात केली जाते, म्हणजेच दिवसाच्या 8व्या प्रहरात केली जाते. सकाळी आपण ह्या दिवशी लवकर उठून स्नान वगैरे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन अवश्य घ्यावे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कालभैरवनाथांना 1 नारळ, काळे तीळ, उडीद अर्पण करावे. यासोबतच थोडीशी खडीसाखर देखील ठेवावी. शक्य झाल्यास कालभैरवनाथांची आरती म्हणावी. आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपण ही पूजा घरामध्ये अवश्य करावी. या दिवशी कालभैरव अष्टकाचे 11 वेळा पठण अवश्य करावेत. 11 न जमले तर 1 पाठ कमीत कमी मनापासून करावा.
त्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, ही माहिती जी मी तुम्हाला देते आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नमः हे मंत्र जप जरूर लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर महामंत्र मृत्युंजय जप तुम्ही ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनानं मृत्युमोक्षयमामृतात् या महामृत्युंजय मंत्राचा जप अवश्य केला तितका पाठ अवश्य करा। त्याप्रमाणे या दिवशी भैरवनाथांना संकटनाशक अतिशय प्रभावी असा मंत्र ओम हौम शम गम गम शम खम महाकाय भैरवाय नमः या मंत्राचा शक्य तितका होईल तितका पठण अवश्य करावे। हा सर्व स्तोत्र मंत्राचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल असतात, तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता। दिवसभरात केव्हा पण आपण हे मंत्र साधना अवश्य करावी। रात्र मात्र निश्चित काळावर आपल्याला एक विशिष्ट हवन सेवा करायची आहे। तुम्हाला जर हवन करता आला घरच्या घरी तर तुम्ही करा। एक हवन कुंड लागेल त्यासाठी, किंवा समिधा, नारळाचे शेंड्या, शुद्ध तूप, गाईचे 1.25 पावशेर अख्खे उडीद आणि 50 ग्रॅम काळे तीळ लागणार आहे। तुम्हाला या कालभैरवाच्या जयंतीच्या दिवशी रात्री 11:15 ते 12:30 या वेळेमध्ये हवन करायचं आहे। सर्वप्रथम देवाजवळ दिवा लावायचा आहे, होमकुंड प्रज्वलित करायचा आहे, त्यामध्ये चमचाभर तूप घालायचे आहे। 11 वेळा स्वामी समर्थांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, स्वाहाकार करायचा आहे। नमः शिवाय म्हणून श्री स्वामी समर्थ नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करायचा आहे। चमचामध्ये किंवा हातामध्ये थोडेसे काळे तीळ आपल्याला घेऊन ओम श्री कालभैरवाय नमः म्हणून शिवाय स्वाहाकार करायचा आहे। स्वाहाकार कमीत कमी 21 वेळा करायचा आहे। ओम होम शम गम गम शम खम महाकाय भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करायचा आहे। हा सुद्धा तुम्हाला कमीत कमी 21 वेळ करायचा आहे। ओम शांती महाकाय भैरवाय नमः शिवाय म्हणून स्वाहाकार करायचा आहे। हा सुद्धा आपल्याला 21 वेळा करायचा आहे कमीत कमी। शेवटी 1.25 पावशेर अख्खे उडीद थोडेसे हातामध्ये घ्यावेत आणि चमचामध्ये थोडे घेऊन ओम कालभैरवाय अष्टक म्हणून स्वाहाकार करावा। हा स्वाहाकार सुद्धा तुम्हाला कमीत कमी 11 वेळेस करायचा आहे। जर तुम्हाला हवन जर करता आलं तुम्ही करा, नाही करता आला तरी काही हरकत नाही। मंदिरामध्ये जर कुठे असेल तर तुम्ही तिथे करू शकता। सोबतच कालभैरवनाथ हे दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन करण्यासाठीच अवतरले होते, त्यामुळे कालभैरवनाथांची अशा पद्धतीने सेवा केल्याने आपली जर एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपल्या घरी चोरी होऊ नये म्हणून एखाद्याकडे आपले पैसे अडकले असेल किंवा नोकरी व्यवसाय ठिकाणी कोणी आपल्याला मुद्दाम होऊन त्रास देत असेल तर अशा प्रकारच्या समस्यांचे निवारण या सेवेतून होते। या हवनाचे हे फायदे आहेत। तसेच हवनाची राख दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घराच्या आजूबाजूच्या आवारामध्ये पसरून टाकावी, त्यामुळे वाईट शक्तीपासून तुमचे संरक्षण होण्यास नक्कीच मदत होईल। चोरांपासून, वाईट प्रवृत्तीपासून, वाईट नजरेपासून, लोकांपासून आपले घर सदैव रक्षित राहील। कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची सेवा करण्याचे अनेक महत्त्व आहे। या दिवशी कालभैरवनाथांची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा अवश्य प्राप्त होते, राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो, ग्रहदोष पीडा कमी होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नेहमीच नांदते।